आणि एक महत्त्वाची बातमी आहे, सरपंचाला काही किंमत नाही, उपसरपंच मालक असल्याचं वक्तव्य आता मनोज जरांगेंनी केलंय। मनोज जरांगेंनी शिंदे फडणवीसांवर हा निशाणा साधलाय। फडणवीसांच्याच हाती सर्व कारभार असल्याची टीका मनोज जरांगे यांच्याकडून करण्यात आली आहे। तर सर्व आरक्षण आणि प्रश्नाला फडणवीसच अडथळे असल्याचा आरोप जरांगेंनी केला आहे। तेच येतं सगळ्याच येतं, धनगराला कोणाचा अडथळा होता? फडणवीस साहेबांचा अडथळा होता। मुसलमानाच्या आरक्षणाला अडथळा तेच, दलिताच्या तेच, 12 बलुतेदाराच्या प्रश्नाला तेच अडथळा आहे, शेतकऱ्यांच्या प्रश्नाला तेच अडथळा आहे, गोरगरीब ओबीसीच्या प्रश्नाला तेच अडथळा आहे, मराठ्यांच्या प्रश्नाला तेच अडथळा आहे। चालकच ती आहे ना बाबा। जरी ते तुम्हाला दिसतंय, हो तुम्हाला दिसतंय उपसरपंच ते, पण सरपंचाचा काही उपयोग नाही। उपसरपंच सगळं आखितोय सध्या। उपसरपंच देवेंद्र फडणवीस आहे, पण सगळा कारभार हातात त्याच्या आहे। फडणवीस साहेबच सगळं मालक आहे, सरपंचाला काही किंमत नाही, उपसरपंच हातात आहे सगळं।